नमस्कार, मी श्रीमती ज्योती नरसिंह खबाले आणि मी डॉक्युमेंटरीसाठी निवडलेला विषय आहे शिक्षणातील प्रेरणादायी उपक्रम। आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम घेतले जातात। त्यापैकी ज्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल असे काही ठराविक उपक्रम घेऊन मी एक डॉक्युमेंटरी बनवत आहे। मुलांना बचतीची सवय लागावी यासाठी आम्ही शाळेमध्ये बचत बँक हा उपक्रम चालू केला आहे, ज्यामध्ये मुलांच्या नावाचे पासबुक सुद्धा आम्ही प्रिंट केलेले आहेत। मुलांनी किती रक्कम जमा केली याचं पूर्ण रेकॉर्ड मुलांकडेही राहतं आणि नंतर जमा झालेल्या रकमेचं काय करायचं हा प्रश्न पुढे आल्यानंतर आम्ही जमा झालेल्या रकमेतून पुन्हा एक नवीन उपक्रम चालू केला, ज्यामधून मुलांमध्ये एक सामाजिक बांधिलकी आणि जाणीव निर्माण होईल। त्या ज्या उपक्रमाचं नाव आहे मुलगी झाली हो। यामध्ये मुलांची जमा झालेली रक्कम आणि आम्ही शिक्षक असे सर्व मिळून एकत्रित झालेली रक्कम एकत्र करतो। मुलांना गावात कोणत्या घरामध्ये मुलीचा जन्म झाला आहे हे शोधायला सांगतो आणि त्या घरातील मुलगी म्हणजे नवीन जन्माला आलेली मुलगी आणि तिची आई यांना शाळेत बोलवून त्या मुलीला पूर्ण बेबी किट देऊन आईचा सन्मान केला जातो। शाळेतील सर्व शिक्षक खूप उपक्रमशील आहेत, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ते उपक्रम घेतात। तसेच आनंदी शनिवार तर मुलांच्या खूप आवडीचा विषय आहे। लहान गट मोठा गट हे नाटकांच्या ज्या स्पर्धा आहेत त्यात पण सर्व शिक्षक खूप त्यांचं अमूल्य योगदान आहे। मुलांना तयार करणे वगैरे अशा खूप गोष्टी मेहनतीने करतात। माझे 2 मुलं आहेत शाळेत, एक 5वीला आहे आणि एक 2रीत आहे आणि ह्या वर्षी तो स्कॉलरशिपला बसलेला आहे नवोदय। तर सर खूप मेहनत घेतात आणि त्यांचे मेरिटला येण्यासाठी सरांचा खूप प्रयत्न आहे। ते मला खूप अभिमानाची गोष्ट वाटते की मी या शाळेची अध्यक्ष आहे, व्यवस्थापन समिती अध्यक्षा, आणि शिक्षक सर्व खूप उपक्रमशील आहेत। सगळ्या शिक्षकांकडून खूप काही शिकायला मिळते मला। आनंददायी वातावरण निर्मिती करण्याच्या हेतूने प्रथमतः आम्ही शाळा पेंटिंग करून घेतली। प्रत्येक वर्ग शिक्षकांनी आपापल्या कल्पना वापरून इयत्तानिहाय अभ्यासक्रम लक्षात घेत आपापला वर्ग सुशोभित केला। शाळेच्या वर्गांच्या भिंती, दारे, खिडक्या यावर संदेश छापण्यात आले। नकळत मूल्य शिक्षणाची रुजवणूक करण्याचा हा मानस यशस्वी ठरत आहे। स्वच्छ सुंदर शाळा विभागीय स्तरावर प्रथम तर पुणे महानगरपालिका स्तरावर उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून आमच्या शाळेने 15,000 रुपयांचे पारितोषिक पटकावले। हीच रक्कम वापरून आम्ही परसबागेची निर्मिती केली। परसबागेसाठी माती, लोखंडी ग्रिलिंग करण्यासाठी ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी सरसावले। आज या परसबागेतील विद्यार्थ्यांच्या स्वकष्टाने पिकलेला भाजीपाला शालेय पोषण आहारात वापरला जातो। यामध्ये मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, पालक, मिरच्या, भोपळे, दोडके, वांगी, फ्लावर आणि कोबी यांचा समावेश आहे। आपल्याला जी ही स्वच्छ सुंदर शाळा दिसत आहे, ही शाळा म्हणजे फक्त आजच्या एका दिवसापुरती स्वच्छ सुंदर नाहीये, तर आमच्या मुलांना लागलेली ही दररोजची सवय आहे का ज्यामध्ये मुलं कचराच होऊ नये यासाठी स्वतः काळजी घेत असतात आणि त्यामुळेच आमच्या शाळेने स्वच्छ सुंदर शाळा या उपक्रमामध्ये विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि मिळालेल्या त्या बक्षिसाचा उपयोग आम्ही परसबागेसाठी केलेला आहे। माझं नाव रेणुका कारंडे, माझी मुलगी सिद्धी कारंडे, ती मनपा शाळा पिसोळी या शाळेत शिकत आहे। ती अभ्यासात म्हणा, कुठल्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे काही गॅदरिंग वगैरे असेल याच्यात पूर्ण सहभागी होते। तिला गावाकडे जायचं म्हटलं तरी सुट्टी घ्यायला नको वाटते, आजारी पडलं तरी येते। तिला इतका शाळेची गोड आहे, उत्साह आहे। हे असंच म्हणजे सगळं शिक्षकांनी पुढं चालू ठेवावं हीच आम्हा पालकांची इच्छा आहे। या सर्व शाळेच्या कामाबाबत आम्ही सर्व पालक समाधानी आहोत। महिला सबलीकरणांतर्गत आमच्या शाळेमध्ये कराटे आणि कुस्ती प्रशिक्षण वर्ग घेतले जातात। त्या उपक्रमांतर्गतच आमच्या शाळेतील या विद्यार्थ्यांनी कराटे आणि कुस्तीमध्ये राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले आहे। मुलांचे पाढे पाठांतर व्हावे याकरता आम्ही दिनांकाचा पाढा हा उपक्रम सुरू केला आहे। यामध्ये ज्या दिवशीची जी दिनांक असेल त्या दिवशीचा पाढा सर्व मुलांनी पाठ करून यायचा आणि तो परिपाठामध्ये सादर करायचा। यामुळे आमच्या मुलांचे बऱ्यापैकी मुलांचे 30 पर्यंत पाढे पाठ झालेले आहेत। 5 एके 5 5 दुनी 10 5 20 15 5 चौक 20 5 5 25 5 30 5 7 35 5 48 5 9 45 5 10 50। मुलांमध्ये सभाधिकपणा यावा यासाठी आम्ही दर शनिवारी मुलांना पुढे येऊन बोलण्याची
संधी उपलब्ध करून देतो, ज्यामुळे मुलांना एक व्यासपीठही मिळते आणि त्यांच्यामध्ये सभाधितपणाही येतो. पूर्वी आम्हाला पुढे येऊन बोलण्याची खूप भीती वाटायची, पण आता आमच्यात आत्मविश्वास आला आहे, कारण आमच्या शाळेत झालेल्या विविध उपक्रमांमुळे व शिक्षकांमुळे हे साध्य आहे. खेळणे ही मुलांची नैसर्गिक वृत्ती असते, म्हणूनच मुलांना खेळण्याबरोबर शिक्षणाची सुद्धा आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही खेळातून शिक्षण यासाठी वेगवेगळे उपक्रम घेत असतो. शिक्षकांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाते. त्यासोबत प्रत्येक वर्गात असणाऱ्या टीव्ही आणि शाळेतील इंटरनेटमुळे ई लर्निंग सुविधा विद्यार्थ्यांना पुरवली जाते. आनंदी शनिवार उपक्रमांतर्गत घेतल्या जाणाऱ्या आरीवर्क या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये हस्तकला कौशल्य निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या वस्तूंची विक्री, आपल्या मैत्रिणींना वाढदिवसानिमित्त भेट किंवा स्वतःसाठी वापर केला जातो. संगीत कला दालनामध्ये विद्यार्थी स्वतः संगीत वाद्य वाजवतात. नागम्मा षटगार या विद्यार्थिनीने वाजवलेली पेटी सर्वांना आश्चर्यचकित करते. लेझिम स्पर्धा असो, नाट्यस्पर्धा असो किंवा सांघिक कोणतेही कार्य विद्यार्थी हिरिरीने सहभाग घेतात. डुडल आर्ट, कागदकाम, चिकटकाम यांद्वारे आनंदी शनिवार खरोखर आनंदी होत आहे. शाळेतील संगणक कक्षामध्ये 6वी-7वीचे विद्यार्थी MS वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, पेंट शिकतात. फोल्डर बनवणे, कॉपी पेस्ट करणे यांसारख्या संगणकीय क्रिया सहज करतात. पुढील वर्षी आम्ही 7वी पास होणारा विद्यार्थी MSCIT कोर्स करूनच शाळेतून जाईल यासाठी कटिबद्ध राहणार आहोत. इतिहास गड किल्ल्यांचा या उपक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने एक गड निवडला आणि इंटरनेटवरून त्याची माहिती मिळवली. शिक्षकांनी दिलेल्या फॉर्मॅटमध्ये ती माहिती जमा करून त्याची एक छान पुस्तिका तयार झाली. या उपक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा म्हणून वर्ग बँकेमध्ये जमवलेल्या पैशातून आम्ही राजगडवारी केली. इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकात शिकलेला शिवरायांचा इतिहास, याची देही याची डोळा विद्यार्थ्यांनी अनुभवला. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी छंद शिबिर घेतले जाते. यामध्ये वारली चित्रकला, स्प्रे पेंटिंग, सुलेखन कार्यशाळा यांचे मोफत आयोजन केले जाते. शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या वैविध्यपूर्ण उपक्रमांचे फलित म्हणजे इयत्ता 1लीच्या प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी पालकांची रांग लागली होती. पहिल्या दिवशी नवीन 32 प्रवेश शाळेमध्ये दाखल झाले. विद्यार्थ्यांच्या लेखन प्रतिभेला आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देत आम्ही शालेय स्तरावर काव्य संमेलन भरवले. यात आलेल्या काव्ययोग संस्थेच्या अध्यक्षांनी 4 कवितांची राज्यस्तरावर निवड केली. जुलै 2024 मध्ये आम्ही या शाळेत आलो. त्यावेळेस ही शाळा जिल्हा परिषद शाळा होती. त्यानंतर जिल्हा परिषद समाविष्ट शाळा होऊन या शाळेचं नाव पुणे महानगरपालिका शाळा पिसोळी असं करण्यात आलं आणि आम्ही 9 शिक्षकांनी या शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळेस शाळेचा पट हा 280 इतका होता. आता या शाळेचा पट 402 इतका म्हणजे 122 इतक्या संख्येने वाढलेला आहे. याचं फलित हे सर्व शिक्षकांनी राबवलेले उपक्रम हे आहे. शाळा अत्यंत वाईट परिस्थितीत होती. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांकडे जाऊन CSR फंड गोळा केला आणि त्या CSR फंडाची रक्कम ही 32 लाख इतकी होती. मग शाळेचं पेंटिंग करणं, त्या शाळेत बेंचेस आणणं, प्रत्येक वर्गात TV, शाळेसाठी संगणक कक्ष उभारणं, विज्ञान प्रयोगशाळा या उपक्रमांबरोबरच भविष्यातही आम्ही काही उपक्रम करण्याचं योजलं आहे. यामध्ये संगणक कक्ष असल्यामुळे आम्ही MSCIT पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार आहोत. त्याचबरोबर आम्ही शाळेची स्मरणिका छापणार आहोत. यामध्ये वर्षभरात केलेले उपक्रम यामध्ये छापता येतील आणि येणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये आम्ही याचं उद्घाटन घेणार आहोत. शाळेच्या प्रगतीचा आलेख वाढवत नेणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या सोबतीने, सहकार्याने आणि प्रेरणेने वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मनपा शाळा पिसोळी पुणे येथे ज्ञानदानाचे शिवधनुष्य लिहिता येत आले त्याबद्दल सर्वांचे आभार. या डॉक्युमेंटरीसाठी व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग आणि साऊंड इफेक्ट यांसाठी सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार. धन्यवाद.